चला तर मग आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सिंपल टेन्सेस म्हणजे साधे काळ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. असे सिंपल टेन्सचे 3 प्रकार पडतात. साध्या भविष्यकाळामध्ये वर्ब वन येतं, त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. साध्या भूतकाळामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजे दुसरं रूप येतं आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल आणि वर्ब येतं. म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार होतं हे जर पाहिजे झालं तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर बनतं यस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळाचं स्ट्रक्चर बनतं यस प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळाचं स्ट्रक्चर बनतं यस प्लस विल वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता जरा सविस्तर आणि विस्ताराने सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये वर्ब वन येते आणि त्याचा अर्थ कर्ता क्रिया करतो, करते, करतात असा होतो. आता सर्वात सुरुवातीला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा काळ पाहायचा आहे. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. याच्यात वर्ब वनला यस किंवा ईएस प्रत्यय दाखवलेला आहे. म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यानंतर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. तर आय ईट फ्रूट्स या ठिकाणी ईट पहिलं रूप आलेलं आहे, वर्ब वन आलेलं आहे. ही ईट्स फ्रूट्स, शी ईट्स फ्रूट्स, वी ईट फ्रूट्स, दे ईट फ्रूट्स, बॉईज ईट फ्रूट्स. आता सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरचा अर्थ होतो कर्ता क्रिया करतो, करते, करतात. याचा अर्थ हे सगळे जे वाक्य आहेत यांचा अर्थ मराठीमध्ये शेवटी वाक्याच्या तो, ते, तात हे शब्द येणार आहेत. आय ईट फ्रूट्स म्हणजे मी फळे खातो. ही ईट्स फ्रूट्स तो फळे खातो. शी ईट्स फ्रूट्स ती फळे खाते. वी ईट फ्रूट्स आम्ही फळे खातो. दे ईट फ्रूट्स ते फळे खातात. बॉईज ईट फ्रूट्स मुले फळे खातात. या सगळ्या वाक्यांच्या शेवटी तुम्ही पाहिलं तर करतो, करते, करतात असा अर्थ होतो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण अजून काही उदाहरणं पाहूयात. आय कम हिअर याही वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, कारण कम हे पहिलं रूप आलेलं आहे. तुम्हाला माहिती वरती पहा वाक्यामध्ये ॲम इज आर हॅव हॅज आलं, वर्ब वन आलं. म्हणजे जेव्हा जेव्हा वर्ब वन येईल त्यावेळेस त्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. आय कम हिअर मी इकडे येतो. ही स्पीक्स इंग्लिश तो इंग्रजी बोलतो. किती सोपं आहे बघा याचा अर्थ काढणं. यू हेल्प मी तू मला मदत करतोस. आता वी लर्न टेन्स आम्ही काळ शिकतो. शी वर्क्स डेली ती दररोज काम करते. राज ड्रिंक्स मिल्क राज दूध पितो. सीमा कुक्स राईस सीमा भात शिजवते. दे ईट फ्रूट्स ते फळे खातात. या सर्व वाक्यांवरून आपल्याला हे लक्षात येतं की याचं स्ट्रक्चर प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट असं येतं आणि त्याचा अर्थ कर्ता क्रिया करतो, करते, करतात. तो, ते, तात हे शब्द या सर्व वाक्यांच्या शेवटी तो, ते, तात असे शब्द येतात. करतो, करते, करतात. बोलतो, बोलते, बोलतात. शिकतो, शिकते, शिकतात. पितो, पिते, पितात असे त्याचे अर्थ होतात. आता यानंतर आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आता साध्या भूतकाळाचं स्ट्रक्चर काय असतं सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या काळामध्ये वर्बचं दुसरं रूप वर्ब टू येतं आणि त्याचा अर्थ कर्त्याने क्रिया केला, केली, केले असा अर्थ होतो. म्हणजे बघा आता या ठिकाणी त्याचा अर्थ होणार आहे करतो नाही केला, जातो नाही गेला, पितो नाही पिला. म्हणजे केला, केली, केले असे त्याचा अर्थ होणार. याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्त्याने क्रिया केली, केला, केली, केले, खाल्ला, खाल्ली, खाल्ले. मराठी वाक्याच्या शेवटी तसे अर्थ येतील. आय एट फ्रूट्स आता मागच्या वाक्यामध्ये ईट असं पहिलं रूप आलेलं होतं. आता सर्व वाक्यांमध्ये या दुसरं रूप आलेलं ईट क्रियापदाचं. आय एट फ्रूट्स मी फळे खाल्ली.
ही एट फ्रुट्स, त्याने फळे खाल्ली. शी एट फ्रुट्स, तिने फळे खाल्ली. वी एट फ्रुट्स, आम्ही फळे खाल्ली. दे एट फ्रुट्स, त्यांनी फळे खाल्ली. बॉईज ईट फ्रुट्स, मुलांनी फळे खाल्ली. या सर्व वाक्यांच्या शेवटी केला, केली, केले, खाल्ला, खाल्ली, खाल्ले असे अर्थ येतात, कारण की इथे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. आता हे देखील वाक्य अजून काही उदाहरणं म्हणून पाहूयात. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळं आय कम हिअर असं नाही येत आहे. आय केम हिअर म्हणजे मी इकडे आलो. आणि केम ऐवजी जर पहिलंच रूप असतं कम तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स झाला असता, आय कम हिअर, आणि मी इकडे येतो असा अर्थ झाला असता. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, कम ऐवजी केम आले म्हणजे सगळे दुसरे रूप या ठिकाणी येणार आहेत. लाल लाल रंगामध्ये, रेड कलरमध्ये जे दिसत आहेत ते. आय केम हिअर, मी इकडे आलो. ही स्पोक इंग्लिश, म्हणजे तो इंग्रजी बोलला. केला, केली, केले असे शेवटी हा शब्द येणार आहेत याच्या. यू हेल्पड मी, म्हणजे तू मला मदत केली. वी लर्नड टेन्स, आम्ही काळ शिकलो. शी वर्कड डेली, तिने दररोज काम केले. राज ड्रँक मिल्क, राजने दूध पिले. सीमा कुक्ड राईस, सीमाने भात शिजवला. दे एट फ्रुट्स, त्यांनी फळे खाल्ली. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या सर्व वाक्याच्या शेवटी आलो, आले, बोलला, केली, शिकलो, केले, पिले, शिजवला, खाल्ली, म्हणजे केला, केली, केले. शेवटी वाक्याच्या, मराठी वाक्याच्या शेवटी शब्द येतात ला, ली, ले. आणि त्यासाठी वाक्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म केम, स्पोक, हेल्प्ड, लर्न्ड, वर्कड, ड्रँक, कुक्ड, एट म्हणजे हे दुसरे रूप आलेले आहेत. आता या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ हा तिसरा प्रकार पाहू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. साध्या भविष्यकाळामध्ये बघा, या काळामध्ये विल व्हर्ब येते आणि त्याचा अर्थ कर्ता, क्रिया, करेल, करीन किंवा करेन असा होतो. म्हणजे पहा, साध्या भविष्यकाळाचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर सब्जेक्ट प्लस विल शाल व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे या वाक्यामध्ये विल किंवा शाल येणार आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट येईल, नंतर विल किंवा शाल येईल आणि त्यासोबत एक वर्ब येईल आणि प्लस ऑब्जेक्ट येईल. याचा अर्थ काय होतो, तर कर्ता, क्रिया, करेल, करील असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी सर्व वाक्यांमध्ये शल किंवा विल आलेला आहे, पण आपण दोन गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. कुठे शल आणि कुठे विल आलेला आहे ते आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. आता बघा, सब्जेक्ट प्लस विल शाल वर्ब प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरचा अर्थ होतो कर्ता, क्रिया, करेल, म्हणजे वाक्याच्या, मराठी वाक्याच्या शेवटी एल, करेल, करील, इन, एन असे अर्थ येतात. ठिकाणी फक्त आय शाल ईट फ्रुट्स आणि पहिले जे दोन वाक्य आहेत वी शाल ईट फ्रुट्स, याच्यामध्ये आय आणि वी या कर्त्यांना म्हणजे हे प्रोनाऊन असताना शाल याचा वापर झालेला आहे. आय शाल ईट फ्रुट्स, वी शाल ईट फ्रुट्स, फक्त या दोनच वाक्यासाठी. म्हणजे आय आणि वी हा प्रोनाऊन सब्जेक्ट असताना, कर्ता म्हणून काम करत असताना आय शाल आणि वी शाल असं वापरलं जातं. बाकी सर्व इतर कर्त्यांसाठी ही विल, शी विल, दे विल, बॉईज विल असं वापरलं जातं. आता याचे अर्थ पाहूयात. आय शाल ईट फ्रुट्स, आय शाल ईट फ्रुट्स, मी फळे खाईल. ही विल ईट फ्रुट्स, तो फळे खाईल. शी विल ईट फ्रुट्स, ती फळे खाईल. वी शाल ईट फ्रुट्स, आम्ही फळे खातो. दे विल ईट फ्रुट्स, ते फळे खातील. बॉईज विल ईट फ्रुट्स, मुले फळे खातील. म्हणजे या सर्व मराठी वाक्याच्या शेवटी खाईल, खातोन, खातील, इल, इन, एल, एन असे शब्द लागतात. साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाचे विल आणि वर्ब असे रूप येते. विल वर्ब येते आणि उदाहरणार्थ विल कम येईल, विल गो जाईल, विल ईट खाईल, विल स्पीक बोलेल, विल बी असेल, शॅल बी असेल. आता सिंपल फ्युचर टेन्सचे अजून काही वाक्य पाहूया. आय शॅल कम हिअर म्हणजे मी इकडे येईल असा याचा अर्थ होतो. आय शॅल कम हिअर, मी इकडे येईल. ही विल स्पीक इंग्लिश म्हणजे तो इंग्रजी बोलेल. करील, करेल, एल, ईल असा अर्थ होतो. यू विल हेल्प मी, तू मला मदत करशील.
वी शॅल लर्न टेन्स, आम्ही काळ शिकतोन. शी विल वर्क डेली, ती दररोज काम करेल. राज विल ड्रिंक मिल्क, राज दूध पिईल. सीमा विल कुक राईस, सीमा भात शिजविल. दे विल ईट फ्रूट्स, ते फळे खातील. या सर्व वाक्यामध्ये शॅल, विल आणि वर्ब आलेला आहे. वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा शॅल बी, विल बी, शॅल हॅव, विल हॅव किंवा शॅल वर्ब, विल वर्ब येते तेव्हा त्याचा काळ सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ असतो. या ठिकाणी विल कम, विल स्पीक, विल हेल्प, शॅल लर्न, विल वर्क, विल ड्रिंक, विल कुक, विल ईट हे सगळे विल आल्यामुळं या सर्व वाक्यांचा काळ हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. आणि मराठी अर्थावरून त्याच्या शेवटी मी इकडे येईल, येईल, येईन, करील, करेन असे शेवट त्याचा होतो. तसे जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी शब्द असतात तेव्हा ते सिंपल फ्युचर टेन्समध्ये साध्या भविष्य काळाचं वाक्य असतं.